पुष्पा 2 चित्रपटामधील अभिनेता अल्लू अर्जुन यांना आज हैदराबाद पोलिसांनी अटक केली। सांगितलं जाते अल्लू अर्जुन यांना 14 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली गेली आहे। पण नेमकं काय झालं? अल्लू अर्जुन यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि 14 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली। आज अल्लू अर्जुन यांचा पुष्पा 2 चित्रपट पूर्ण देशभरामध्ये गाजतोय आणि अशामधूनच त्यांच्या फॅन्ससाठी एक धक्कादायक माहिती समोर आली। हैदराबादमधून त्यांना आज अटक करण्यात आली। तर झालं असं की अल्लू अर्जुन यांचा पुष्पा 2 चित्रपट रिलीज होण्याचे एक दिवस अगोदर हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये त्याचं स्क्रीनिंग ठेवण्यात आलं होतं। म्हणजे त्या दिवशी त्याचा फर्स्ट शो दाखवण्यात येणार होता। हाच फर्स्ट शो पाहण्यासाठी हैदराबादमधील नागरिकांनी संध्या थिएटरला प्रचंड गर्दी केली। थिएटर एवढं फुल झालं की त्या ठिकाणी उभं राहायला देखील जागा नव्हती। तसंच थिएटरच्या बाहेर देखील भरपूर मोठ्या प्रमाणात गर्दी होती। त्या गर्दीमध्येच 39 वर्षीय रेवती नावाची महिला आपले पती आणि 2 मुलांबरोबर हा चित्रपट पाहण्यासाठी तिथे आली होती। पिक्चरची तिकीटही काढली होती आणि पूर्ण कुटुंब आनंदात होतं। पण 39 वर्षीय रेवतीला काय ठाऊक होतं, हा तिच्या जीवनाचा शेवटचा दिवस होता। चित्रपट चालू होण्यासाठी अवघे काही मिनिटच राहिले होते आणि सर्व काही व्यवस्थित चालू होतं। गोष्ट त्या ठिकाणी बिघडली जेव्हा पुष्पा चित्रपटामधील अभिनेता अल्लू अर्जुन हे संध्या थिएटरमध्ये आले। त्याच वेळेस घडलंय हे भयंकर कांड, कारण की लोकांनी अगोदरच त्या चित्रपटाची तिकिटा बुक केल्या होत्या। तसंच तिथे प्रचंड गर्दी होती। आता अल्लू अर्जुन फर्स्ट शो पाहायला आले हे लोकांना कळताच लोकांची त्यांना पाहण्यासाठी एकच गर्दी झाली। येथील गर्दीमध्ये लोक आरडाओरडा करू लागले। अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी एकामेकांना ढकलत होते आणि त्याच दरम्यान या गर्दीमध्ये रेवती, तिचे 2 मुलं आणि पती हे देखील होते। अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी लोकांनी तर धक्काबुक्की केली आणि या धक्काबुक्कीमध्ये रेवती या जमिनीवरती खाली कोसळल्या आणि त्यांच्या हाताला धरलेला त्यांचा लहान मुलगा तो देखील जमिनीवरती खाली कोसळला। गर्दी असल्यामुळे रेवती आणि त्यांचा लहान मुलगा त्या गर्दीमध्ये तुडवले गेले। पोलीस प्रशासन त्या ठिकाणी आले आणि कसे तरी करून रेवती यांना आणि त्यांच्या लहान मुलांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले। पण उपचारा अगोदरच 39 वर्षीय रेवती यांनी आपले प्राण सोडले, तर त्यांचा लहान मुलगा अत्यंत गंभीर जखमी झाला। या घटनेनंतर रेवतीचे पती मुक्तापल्ली भास्कर यांनी या सर्व घटनेसाठी अभिनेता अल्लू अर्जुन यांना गुन्हेगार ठरवलं। रेवती यांच्या पतीचं म्हणणं होतं, जर अल्लू अर्जुन त्या थिएटरला येणार होते तर त्या थिएटरवाल्यांनी अगोदरच सांगायला हवं होतं आणि त्याप्रमाणे पोलिसांचा बंदोबस्तही करायला हवा होता, कारण की तिथे प्रचंड गर्दी झाली होती। लोकांना कोणालाच माहिती नव्हतं अल्लू अर्जुन तिथे येणार आहे आणि अशा गर्दीमध्ये अल्लू अर्जुन तिथे आल्यामुळे हा सर्व प्रकार घडलाय। ही घटना जेव्हा अल्लू अर्जुन यांच्या कानावरती पडली त्यांनी सोशल मीडियावरती एक व्हिडिओ सुद्धा अपलोड केला। सर्वात प्रथम अल्लू अर्जुन म्हणाले, मी त्या कुटुंबाची माफी मागतो, मला ठाऊक नव्हतं एवढं भयंकर अशी काही घटना होईल। जी घटना थिएटर समोर झाली त्याच्यामध्ये मी दुरुस्ती करू शकत नाही, पण मी त्या पीडित कुटुंबाला 25 लाख रुपयाची मदत करेल। जो लहान मुलगा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे त्याचा पूर्ण खर्च मी करेल। याशिवाय आणखीन जरी खर्च करण्याची गरज पडली तो संपूर्ण खर्च मी करेल। त्या घटनेनंतर तेव्हा मात्र पोलिसांनी अल्लू अर्जुन सिनेमा थिएटर आणि अल्लू अर्जुन यांचं काम पाहणाऱ्या काही लोकांवरती FIR दाखल केली होती। रेवतीचं कुटुंब आज अनाथ झाले, कारण की घरामधील कर्ता महिला गेली, लहान मुलगाही गेला। या घटनेला 7-8 दिवस होऊन गेले तरी देखील या घटनेवरती कोणतीही कारवाई झाली नव्हती। अल्लू अर्जुन यांनी रेवतीच्या कुटुंबाला मदत देखील केली, पण अचानक आज हैदराबाद पोलिसांनी रेवती यांच्या पतीच्या सांगण्यावरून अल्लू अर्जुन यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। तर या घटनेमध्ये चुकी कोणाची होती यावरती प्रत्येक व्यक्तीने आपलं वेगळं मत मांडलं आहे। कोणी म्हटलं एवढ्या गर्दीमध्ये जायची काय गरज होती, तर कोणी म्हटलं यामध्ये अल्लू अर्जुनची काही चुकी नव्हती। कोणी म्हटलं ही घटना जर पुण्यामध्ये घडली असती तर अल्लू अर्जुन यांना एक निबंध लिहून सोडून दिले असते। मित्रांनो, आपल्याला काय वाटतं या घटनेबद्दल एक कमेंट करून नक्की कळवा।